मग गण्या कशी वाटली पोरगी? बाबाला विचारा ना, बाबा बाबा सोबत बाबा सांगू शकते लवकर. आता याला अनुभव आहे. मी काय भले बोलावीन ते कसं बरोबर नाही. बाबाला विचारून घ्या. पोरगी गिरगी चांगली आहे, फक्त सावळी वाटायला लागली जराशी. काय विचारा ना बापल्या, सावळी वाटत नाही का? रुपानं नाही, गुन्हा चांगली असली पाहिजे पोरगी. रुपाचं काय करता चालता का ते? गुन्हा चांगली असली पाहिजे, नाही तर दोघा भावातली भांडण दिले आपल्याला बाहेर काढून दिलं तर काय राहिलं? काही नाही. पोरगी गिरगी लय माणुसकीची आहे. ते कसं आहे, ते दिसाला जरी सावळी असली, गण्यात काय आपला काही सलमान खान आणि ऋतिक रोशन नाही आहे. विनाकारण काही येऊ नका. पोरगी चांगली आहे, त्याची इच्छा असेल आपण उरकून टाकू, आहे का नाही? काय म्हणणं आहे सांगणार का नाही? पहिलेच बडबड करायला लग्न करून द्या, लग्न करून द्या. आता पोरीचा विषय चालू आहे तर म्हणता मनात बोलायला तयार नाही. कसं आहे, आपल्या मनात नसते बरं, त्या मनानं बी पाहा लागते. मामा तुम्हीच पाहना, कसं तुमच्या हिशोबाने होऊ द्या ना. हो ते होईल आमच्याच मनानं, पण कसं आहे बाबू, मग आमच्या नावानं उद्या चालून बोटं नाही मोडले पाहिजे तर. पोरगी अशी करून दिली, तशी करून दिली, सावडीत होती, अजून चांगली भेटत होती. तुला जर पटली असेल, तुला जर चांगली वाटत असेल तर आपण गोष्ट काढू पुढं, नाही तर बंद कर. अरे बाबू, संसार तुला करावं लागते, आम्हाला नाही करावं लागत. कसं आहे, तो उद्या चालून तोय बांधणी झाले पाहिजे. आई आता मला एवढं समजते का, पोरगी गिरगी चांगलीच आहे, सावडी आहे, पण बरी वाटली तर पहा गोष्ट काढायला काही हरकत नाही आहे. पाहू मग आपण. पहिले त्याचा फोन येते का नाही पाहा लागेल ना. हो रे, त्याचा फोन येते का नाही पाहू आपण. येईलच ते, झाला तर अर्ध्या घंट्याने फोन करायलाच. पण माय म्हणणं आहे, आपण आपली सल्ला करून घेतलेली बरं राहते ना. थांबा, त्याचा फोनाला काय म्हणते पाहू द्या आता. हां हॅलो, राम 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 राम, बोला. हां हां बरं, हो का, चालते ना चालते ना. कसं आहे, याची बी एकदा सल्ला झाल्यावर आपण बोलू शकतो अजून. नाही पोरगी चांगली आहे, पसंत आहे पोराले पण पोरगी. तर आपण पाहू आता, टिक्के लावायचं काही नाटक ठेवूच नाही, डायरेक्ट कुंकूच करून टाकू. हां हो 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 चालते चालते, ठीक 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 ठीक. बरोबर बोललो ना, काय शिल्लक बोललो आता सांगा, नाही तर माणसानं मामानं तवर 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 करून करून दिली सोय रे. नाही रे, तसं काही नाही. कसं आहे, शांततेत झालेलं बरं राहत असते. तर एकदा डबल गणाला विचारून घेऊ आपण. त्याने जर हो म्हटलं तर आपण कुंकाचं पाहून घेऊ. बोलणार आहे का नाही गळा काय करा सांग ना. ठीक आहे मग, काही हरकत नाही, करून टाकू. पसंत आहे मला, तुमच्या भरोशावर करतो. तसं नसते रे बाबू, हे गोष्टी भरोशाच्या नसते, भरोशाच्याच असते. पण कसं आहे, तुमच्या बी वातावरण कसं काय निर्माण होते त्याच्यावर असते ते डिपेंड. मी काय म्हणतो, एक काम करा मग. आता पोराले पोरगी पसंत आहे, पोरीले पोरगं पसंत आहे, तर मग ते कुंकाचे नाटकं लावू नका. कारण कसं आहे, विनाकारण त्याला खर्चात पडा, आपण खर्चात पडा. डायरेक्ट लग्नच उरकून टाकू. हां, कुंकुऱ्या लग्नातनीच करून टाकू. आता बोलणं तर फोनवर करून घेतो, तुझे काय बोलणं आहे, आपल्याला काही अपेक्षा नाही आहे बाबू. अरे बापरे, हे तर लय चांगलं झालं मग. हे सोन्यानं जुड आहे, खरीच गोष्ट आहे. कसं पोरी आलेले विनाकारण हे खर्चात नाही पाडणं आपलं हे शोभत नाही ना. लोक जसं भेटते तसं डाळव्या हाताने घेतात, आपण नाही घ्यायला जमत. जाऊ दे, एक काम करू मग आपण, ते कुंकून लग्न एकच करून टाकू. मग एक काम करतो मी, सरळ सरळ त्याच्या घरी चालला जातो आता, आणि ते असं असं बोलणं करून देतो की बा लग्न करून टाका, त्याच्यातनीच कुंकू करून टाकू. कसं आहे, ते फोनवर बोलणं सुद्धा नसते मग ह्या गोष्टी. हां ठीक आहे, येऊ का मग मी? चहा घ्या आता, काही पित नाही आता, डायरेक्ट लग्नात नाही, जेवणच करू. जाय तिकडे, झंझटीचं कामच नाही, गाण्याचं लग्न लावूनच टाकू एकदा आता. ठीक आहे, काय हरकत नाही. जाईन त्याला सांगून दे असं असं करू, तसं तसं करू, आणि करून टाकू. जाऊ तिकडे, उरकून टाकू एकदा. तरी तवरलाच होता ते. पोरगी चांगली आहे आता सरची. बाबू, पोरीची आहे की चांगली आहे रे? आईचं काय करायला लागतं तुला? आईला घरात आमचा काय? हां, त्या पोरीसोबत लग्न करायला त्याला. आई कशी आहे, हे कशी आहे, बाबा कशी आहे, भाऊ कशी आहे, त्याच्या बॅकग्राऊंड आपल्याला काहीच घेणं नाही. थांब ना, पतर 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 करत राहता म्हणा 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 म्हणा. थांब ना जरा, बोलला म्हणून मी. जा रे बाबू, तू जाय. हॅलो, हो ना, मी काय म्हणतो, एक काम करा, मी काय घरी येत नाही. तुम्ही तिकडे कॅन्टीनवर या, आपण बसून शांततेत बोलू काय काय करायचं, कसं कसं करायचं. कसं आहे, ते घरी मग बाईसमोर बोलणं मला काही जमत नाही, आणि ते पोरगी राहते घरी. आपण इकडे या तुम्ही, आपण शांततेत बोलू. बरं या, बोला काय म्हणता, कसं काय, पोरीले पोरगा गिरगा पसंत आहे का? कसं आहे, त्या पोरीले बी जबरदस्ती करू नका, ते संसार करणं आहे. नाही तसं काही नाही आहे. नाही कसं आहे, तिच्या मनानं उद्या तिला बी पोरगा पसंत असला पाहिजे, तिला संसार करणं आहे. आणि दुसरी गोष्ट मेन काय आहे, आपण मोठा आहो, आपण समजू शकतो, पण ते लेकरू आहे, तिच्या हिशोबानं बी घ्यायला लागते थोडंफार. हां, वास्तविक फायदा माझ्या भाषाच आहे, माझ्या भाषेची मी गॅरंटी पूर्ण घेतो. बिंदास राहा तुम्ही. हो ना, ते सर्व बरोबर आहे. आता तुला माहित आहे बाबा पोरगी कशी आहे, तर तू त्याच्यासोबत राहिलेला आहे, लेकरासोबत हिंडलेला आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहे ना. तुला माहित आहे ना, ते काय तू का नवीन आहे का? घरचा माणूस आहे तू बी. बरं, कसं काय करायचं मग? झालं काय मग? म्हणजे टिकी लावायचं काही काम नाही आहे. कसं आहे, तुम्ही काही दूरचे नाही, ते काही दूरचे नाही, तर सगळे जवळचे आहेत. नातेवाईक काही एवढे बोलावायचं काम नाही आहे टिकी लावासाठी. तुम्हाला सांगू का, मला नातेवाईकाचं मला जास्त टेन्शन नाही आहे. माझ्यासमोर कोणी जात नाही, समजलं का? एक काम करा, तुम्ही जसं म्हणसान तसं करू.
काहीच नाही, काही अपेक्षा काही नाही आहे पोराची, पोराच्या घरच्याची काहीच अपेक्षा नाही आहे. फक्त बा कुंकू केल्यापेक्षा तुम्ही त्याचं म्हणणं आहे की बा लग्नात नाही कुंकू करून टाका, तुम्ही बी खर्चात नका पडून आम्हाला पडू नका. नाही होत तसं कसं कुंकू तर करावंच लागेल ना. हा कसं नाही ते बाकी काही नाही, पण ते कसं लेकराची इच्छा असते ना, कार्यक्रम झाले पाहिजे सगळे. हो हे सगळं बरोबर आहे, पण मी बी गण्याला विचारलं की बा कुंकू बिंकू करावं लागते का नाही, तर त्याचं म्हणणं आलं की बा बाबासमोर मी जात नाही, बाबाचं जे म्हणणं असेल ते. तर मग त्याचं म्हणणं काय आलं? त्याचं म्हणणं काहीच नाही आहे, त्याचंच म्हणणं होतं, हे माझं म्हणणं नाही आहे. मी तर म्हणतो कुंकू करा काही करा, आपलं काय आपलं फक्त काम होतं म्हणतात नाही, पोरीले पोरगं दाखवणं पोराले पोरगी दाखवणं, हे काम आपलं होतं ते मी केलं. हो ते बरोबर आहे, पण युवाई भावाचं काय म्हणणं आलं? ही बाईचं म्हणणं हे आहे की कुंकूच्या झंझटीत काही पडू नका, सरळ सरळ आपण लग्न करून टाकू, लग्नात कुंकू करून टाकू, पाहुणे त्याच्यातच बोलावून घेऊ सगळे, आणि आधार कार्ड समजा तिकीट समजा लावायचं काय तुम्हाला समजा लावून टाकू. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणसान तसं. कसं युवाईच्या समोर आपल्याला जाता नाही येत, तर कसं काय करायचं सांगा. लग्नाचं मग पंडित गिंडित बोलावायचा का? माझं काय म्हणणं आहे, तुम्हाला जे जे करायचं ते तुम्ही वहिनी तुम्ही करून घ्यायचा, फक्त आपल्याला कुठं कसं हे करायचं ते आपण चर्चा करू. आता माझं काय म्हणणं आहे, आपण एक काम करू, गव्याच्या भावानीवरच करून टाकू, टेन्शनचं काम नाही. मस्तपैकी हॉल आहे, जेवाचा हॉल आहे, स्वयंपाक खोली आहे, सगळ्या व्यवस्था बरोबर आहे. तुम्हाला सांगू का बाबल्या भाऊ, आपल्याला नाही का एकच पोरगी आहे आणि तिचं लग्न चांगलंच करणं आहे. हा का तिला काही बिचारीला काही म्हणजे धंदवलं तरी काही द्यायची नाही सोबत, तर लग्न तरी चांगलं करावं लागेल ना आपल्याला. मी काय म्हणतो लग्न चांगलंच करू, तुम्हाला नाही म्हणलं मी पट्टी बांधून लग्न करा. भवानीचा हॉल कसा आपला एकदम एक नंबर आहे, कसं बाहेर गावी गेलं की मग ते हॉलले पैसा द्या, येले पैसा द्या. माझ्या काय म्हणणं एक काम करा, ते तुम्ही जे हॉलले पैसा देता ते तुम्ही इथं मंदिरात लावा ना, तुम्ही रातच्या लग्न ठेवा, रिसेप्शन ठेवा, हे ते तुम्हाला जे जे करायचं ते करा ना, काहीच म्हणणं नाही माझं. बरं एक काम करा, ठीक आहे आपण गव्याच्या भवानीवर करून टाकू. फक्त माझं म्हणणं हे आहे की सोनं घेणं कसं काय, काही त्याचं काही बाकीचं तर बोलायला लागन. हे बा ते पोरगं सांभाळते, तुम्ही पोरगी सांभाळा, ठीक आहे, आणि लग्न करून द्या, बस बाकी काहीच नाही. बरं ठीक आहे, माझ्या हिशोबानं माझ्या बजेटानं जेवढा पोरीच्या अंगावर सोनं टाकणं होते तेवढं मी टाकून देतो आणि लग्न करून देतो. ठीक आहे, हुंडा गिंडाचं काही अपेक्षाच नाही आहे. नाही हुंडा गिंडाचं काही नाही पाहिजे त्याला, ते हुंड्याच्या तसं बी याच्यातच आहे, म्हणजे विरोधात आहेत. हुंडा गिंडा नाही पाहिजे, त्याचं म्हणणं आहे फक्त पोरगी पाहिजे, बस. त्याचं म्हणणं तेच होतं की पहिल्यापासून की पोरगी संस्कारी असली पाहिजे. आता बबलू भाऊ तुम्ही पाहू ना कसं काय ते सगळं तुम्हाला माहित आहे, तुम्हीच म्हणत नाही. मी ना हिच्या मामाला बोलावलं ना कोणाला बोलावलं, मी हा आणि तुम्ही आहे, बस. ठीक आहे, तर तुमच्यातून बजेटानं तुम्हाला जसं करा तसं करा, फक्त पंडितला भेटून तारीख गिरीक सब काढून घ्या, कुंडल्या वगैरे तुम्हाला काय काय काढायचं हे तुमच्या लेवलवर तुम्ही करून घ्या. आता चला ठीक आहे, मग निघ तुम्ही, आता मला दुसरे कामं आहेत, मी वाट पूर्ण करतो माझ्या कामं, म्हणजे लग्नाच्या तयारी लागता येते.